केसेसना वर्षानुवर्ष वेळ लागतो हे तुम्हाला माहिती आहे ना. हा. अरे विक्रांत, पण ही साधी घटस्फोटाची केस आहे, खुनाची नाहीये. हिला कशाला एवढा वेळ लागतोय? नानू, तुला खूप कळतं का रे यातलं? नाही. मग घाई करू नकोस, कळलं का? बोल. काही नाही आजी, असं खास सांगण्यासारखं काहीच झालं नाहीये. आता आम्हाला अजून असंच भेटावं लागेल आणि मग कोर्ट हळूहळू निकाल देईल. अरे पण तिने काय बाजू मांडली हे तरी सांग. नानू मामा, आज तिने काय बाजू मांडली ह्याला काहीच अर्थ नाहीये. ह्या गोष्टींना वेळ लागतो. काहीतरी सांगू नकोस रे. उलट असतं, तोडणं सोपं असतं, जोडणं कठीण असतं. आणि तोडायला तुम्हाला एवढा वेळ कशाला लागतोय? नानू मामा, कारण हे बघा, कोर्टाची एक प्रोसिजर असते, त्यानुसार आपल्याला जावं लागतं. आपल्याला कितीही लवकर डिवोर्स हवा असेल तरी तसं नाही होणार. त्यासाठी 6 महिने थांबावंच लागतं. ते आम्हाला सगळं माहित आहे रे, पण तू आज काहीतरी बोलला असशील ना, म्हणजे वकिलाला काहीतरी सांगितलं असेल ना. हा, म्हणजे मी माझी बाजू मांडली. मला डिवोर्स का हवाय ते पुन्हा एकदा सांगितलं. अरे पण तू हडसून खडसून सांगायचं ना त्यांना की मला ताबडतोब घटस्फोट हवाय, कारण त्या मुलीनं मला फसवलंय. आणि मला फसवलं म्हणजे माझ्या कुटुंबालाच फसवलंय. हो नानू मामा, सांगितलं. मग त्यावर ते काय म्हणाले? त्यांनी नोंद करून घेतली. आणि मग मोनिका काय म्हणाली? नानू मामा, आता तिच्याकडे म्हणायला काय, आपल्याला माहिती आहे ना. नाही नाही, असं होणं शक्यच नाही. कारण तिच्याकडे काही बोलण्यासारखं नसेल असं होणारच नाही. अरे मोनिका आहे ती, महान नाटकी मुलगी आहे. काहीतरी शोधून काढेलच भांडायला. तिने काहीतरी बाजू मांडली असणार. ती तुला त्रासच देणार आहे. काय बोलली ती? अजय, काही नाही, लवकर निर्णय लावावा कोर्टाने, म्हणजे सगळं क्लिअर होईल असं. आजी, मी खूप थकलोय. मी झोपायला जाऊ. आपण सकाळी बोलू हवं तर. अरे थांब. ठीक आहे, तुझं. माई, अगं कशाला जाऊ दिलंस त्याला? मला आणखीन काही प्रश्न विचारायचे होते. हे बघ, तो जास्त काही सांगणार नाही असं दिसतंय. अगं तेच तर. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यानं दिली, पण हाती काहीच लागलं नाही. म्हणजे तोंडी परीक्षेत चक्क नापास केलं त्यानं आपल्याला. काहीतरी गडबड नक्की आहे. हॅलो विक्रांत. हॅलो, बसा ना. काय मग, काही विशेष खबर? हो, विशेष आहे, म्हणूनच तुम्हाला भेटायला बोलवलं. तुम्ही कॉफी घेणार? नाही नाही, नको. आधी सांगा काय ते. मी पुन्हा अडकलोय. म्हणजे काउन्सिलर समोर मोनिकाने सांगितलं की तिला डिवोर्स नकोय. ती तिथे बरंच काही खोटं बोलली, तिने बरंच नाटक केलं. म्हणजे ईशाची तिच्यावर कशी जबाबदारी आणि बाकी घरचे कसे तिला मदत करत नाहीत असं. आणि खरं तर ती सोडून बाकी सगळे ईशाची काळजी घेतात. मला वाटलंच होतं आणि मी म्हटलंही होतं तुम्हाला तसं. हो, पण मग आता काय करता येईल? आता आपल्याला काय काय करता येईल याचा आधी विचार करूया. काही ना काही ऑप्शन काढता येईलच. सगळ्यात आधी आता तिच्या सगळ्या मूव्सवर आपल्याला लक्ष ठेवायला हवं. तिची एक जरी चूक झाली तरी ती आपल्या पथ्यावर पडेल. हां, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. बोला ना. मोनिका ईशाला अनाथाश्रमात दाखल करायला घेऊन गेली होती, पण मी वेळेवर पोहोचलो आणि तिचा डाव हाणून पडला. विक्रांत, तुम्ही पुन्हा चूक केली. आपल्याला एक चांगला पुरावा मिळाला असता जो आपल्या हातून गेला. आपण हे कोर्टात दाखवू शकलो असतो की तिला जर त्या मुलीची कस्टडी मिळाली तर ती तिला स्वतः सांभाळू शकणार नाही, तिला अनाथाश्रमात ठेवून देईल. हे माझ्या लक्षातच आलं नाही.
हो, माझी तशी अपेक्षाही नाही आहे, कारण तुम्ही तसे विचार करणारे नाहीच आहात. तुम्हाला ईशाची काळजी महत्वाची आहे, मोनिका विरुद्धचा पुरावा नाही. हो, पण हा पुरावा मिळाला असता तर माझी केस जास्त स्ट्रॉंग झाली असती. हो, आता अशा छोट्या छोट्या संधी सोडायच्या नाहीत. तिच्या प्रत्येक मुला आपण टार्गेट करू शकतो. चूकच झाली माझी. इट्स ओके, आता ते जाऊ देत. यापुढे मात्र आता हे लक्षात ठेवा, आपण उपाय शोधून काढू. डोंट वरी. थँक्यू. मला फक्त भीती एकच आहे की आता सगळं परत शून्यातून सुरू व्हायला नको. नाही नाही, मी तसं होऊ देणार नाही. चला येतो. थँक्यू. सॉरी, पण मानसे मॅम अजून आल्या नाही आहेत. तुम्ही तुमचं काम मला सांगू शकता, कारण त्यांची काही कामं सध्या मीच हँडल करते. त्या कधी येणार आहेत हे मी नाही सांगू शकत तुम्हाला आत्ता. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचे डिटेल्स मला पाठवून ठेवा. ते निर्मला मॅमपर्यंत पोहोचवायची मी व्यवस्था करते. ठीक आहे? ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॅम, आलात तुम्ही? हो, आय एम सॉरी हा, थोडा उशीर झाला. ॲक्च्युली मॅम, तुम्हाला जरा जास्तच उशीर झाला. खूप फोन्स येत आहेत. ओह, मी बघते. सांग मला कोणाकोणाचे फोन येऊन गेले. मी सांगते तुम्हाला, पण जरा वेळाने सांगते. ॲक्च्युली माझी सगळी कामं राहिली आहेत. खूप फोन्स येऊन गेले, खूप एन्क्वायरी झाल्या, त्यामुळे मला इथून हलता नाही आलं. हो हो, हरकत नाही. निर्मला मॅम आणि विक्रांत आलेत? हो, ते दोघेही जण आलेत. पण मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही निर्मला मॅमना आत्ता नका भेटू. ओके. विक्रांत, काय झालं रे काल? The ball is entirely in your court. ताईकडून काही ना काही धक्का मिळणार हे अपेक्षित होतंच, पण ती असं वागेल असं वाटलं नव्हतं रे मला. अडकलोय मी मानसी. काल ती जे बोलत होती आणि ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून हे तर कळतंय की तिने खूप विचार करून हा प्लॅन केलाय. हा, तो मूर्खपणा आहे, पण तिला कोण समजावून सांगणार? ते दार कायमचं बंद झालंय आपल्यासाठी मानसी, आणि ते कितीही ठोठावलं तरी मोनिका ते दार उघडणार नाही. आणि दुसरीकडे आमच्या घरच्यांनी ईशासाठी दार बंद केलंय. त्यांना तरी काय समजावं मी? मला सगळ्यात जास्त आश्चर्य मोहन काकाचं वाटतंय. म्हणजे माझा विश्वासच बसत नाही, तो असं कसं वागू शकतो? अगं, लहानपणापासून बाबांपेक्षा जास्त मोहन काकाने मला समजून घेतलंय, आणि तोच ईशाच्या विरुद्ध उभा राहतोय. आणि त्याच्यामुळे गीता काकी सुद्धा. नानू मामांचं तर तुला माहितच आहे. ते हट्टाला पेटलेत माझं दुसरं लग्न लावून द्यायचं. काय? हो, ते घरातल्या सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत असतात सतत की माझं दुसरं लग्न होणं कसं गरजेचं आहे. बाप रे. हॅलो सलील, अरे कुठे आहेस तू? इथेच आहे. अरे सकाळपासून किती वेळा फोन केला मी तुला, एकदाही उचलला नाहीस. मग काकी नाही सांगितलं? किती मेसेजेस केले मी तुला, कशालाच उत्तर दिलं नाहीस तू. काय झालंय सलील? नाही, मीटिंग मध्ये आहे मी आत्ता सुद्धा. कामात असेल तर ठीक आहे, मला वाटलं तू चिडलायस की काय. नाही. मला सांग, किती वाजता संपेल तुझी मीटिंग? नंतर आपण डिनरला जाऊया. नाही, नको. आज बरीच कामं आहेत आणि वेळेत नाही संपलं तर प्रॉब्लेम होईल. ओके. सलील,